तर मी तुम्हाला हे सांगणार होते. तर आता हे दोघं जण झोपली. आता मी तुम्हाला सांगणार होते की आम्ही आज इथे स्टे का केलं, त्यानंतर आम्ही ते हॉटेल का सोडलं, त्यानंतर आम्ही आज पुण्याला जाणार होतो तर का नाही गेलो, आणि त्यानंतर छोट्या मोठ्या तुम्हाला गोष्टी सांगणार आहे आणि शेअर करणार आहे. सगळ्यात आधी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जे बघितलं ॲक्सिडेंट त्याबद्दल मी बोलते. तर आम्ही चाललेलो होतो देवरुखकडून एक कुठलं गाव येतो तो तरोडे असं समथिंग समथिंग गाव आहे ते, मला पण एक्झॅक्टली नाव नाही. लांजा. हो, आपण लांजाकडेच जात होतो, बरोबर आहे. तर लांजाकडे जाताना एक गाव लागलं छोटं, आणि त्या छोट्या गावामध्ये म्हणजे आम्ही जस्ट आपलं बोलत 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 सगळे असे चाललो. तर समोर ना गर्दी दिसली खूप, म्हणजे असे खूप लोक असे उभे होते तिथे. तर आम्हाला वाटलं की मार्केट वगैरे असेल म्हणून उभे असतील वगैरे. तर मी सहजच म्हटलं दादांना की दादा मार्केट वगैरे असतं का इकडे. तर ते दादा म्हटले की नाही, म्हणजे जे इथे प्रॉपर राहतात ते दादा, जे तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये वगैरे मोस्ट ऑफ द बघता, ते दादा. तर त्यांचं नाव वगैरे मी नाही सांगू शकत, सॉरी. तर त्या दादांना मी विचारलं तर ते दादा बोलले नाही इथे काही मार्केट नाही, आणि असं मधात नसते भरत इथे मार्केट. तर म्हटलं ठीक आहे, तुम्हाला वाटलं संडे मार्केट वगैरे असेल तर. मग थोडी गाडी आमची सोबत गेली. ते जे चित्र बघितलं ना, अक्षरशः अंगावर काठी उभी राहिली. म्हणजे टू व्हीलरवाला, एक टू व्हीलरवाला पर्सन आणि दुसरा पण टू व्हीलरवालाच होता. त्यांची काही धडक झाली असेल. तर क्रॉस धडक झाली, कशी धडक झाली धडक तर आम्ही नाही बघितली, आम्हाला काहीच माहीत नाही. फक्त आम्ही जेव्हा आमची गाडी पुढे गेली आणि थांबली तेव्हा तिथे एक माणूस झोपलेला होता. आणि तो जो माणूस झोपलेला होता तर तो हालत पण नव्हता. तो म्हणजे बेशुद्धच झालेला होता असं म्हटलं तरी चालेल. तो हालत पण नव्हता, तो बोलत पण नव्हता. लोक त्याला उठवण्याचा प्रयत्न करते, तो उठत पण नव्हता. आणि आय थिंक हार्डली 5 मिनटं आमची गाडी तिथे थांबली असेल. त्या 5 मिनटामध्ये मी त्याच्याकडे बघत आहे आणि देवाला प्रार्थना करत आहे की देवा याला उठव कसं तरी. याच्या घरी कोणीतरी याची वाट बघत असेल, याची मुलं बाळ याची वाट बघत असेल. तेव्हा काही तर चमत्कार कर, काही तर. माझं हे सुरू होतं आतमध्ये. मी श्यामला पण म्हटलं श्याम जाऊन बघ. श्याम म्हणे मी इथूनच बघून इतकं माझं अंग कापत आहे. आणि खरं अक्षरशः आम्ही कापत होतो. म्हणजे आपण लाईफमध्ये असे इन्सिडेंट बघितले नसेल ना, तर आपण नाही म्हणजे एकदम हे समोर जाऊ शकत. आणि त्यातल्या त्यात आणि मग त्यातल्या त्यात काय झालं की तिथे ना खूप अशी पब्लिक जमा होती आणि ही गावकरी पब्लिक होती सगळी. तर श्यामला म्हटलं तू जाऊन बघ, उतर, त्यांना काही हेल्प लागते का, त्यांना काही हेल्प पाहिजे आहे का विचार. तर तिथनं म्हणजे आता श्याम उतरणारच तिथनं एक काका आले आणि ते म्हटले की नका आता इथे थांबू नका, सगळ्या गाड्या क्रॉस होऊ द्या, कारण की रश पण खूप वाढली होती. तिकडून येणाऱ्या गाड्यांची रश वाढली होती, इकडून जाणाऱ्या गाड्यांची रश वाढली. त्यानंतर मी त्या काकांना हे पण विचारलं की काका म्हणजे सगळं ठीक आहे ना, म्हणजे काही ॲम्ब्युलन्स वगैरे येणार आहे का, म्हणजे काय तुम्ही काय म्हणजे तुम्ही म्हणत आहे ना की सगळ्यांनी जा म्हणून, तर मग तुम्हाला काहीतरी माहिती असेल बा असं म्हणून मी त्यांना विचारायला लागली. तर ते म्हणाले की हो ॲम्ब्युलन्स येत आहे, त्यामुळे तुम्ही इथे गर्दी करू नका कोणीच, तुम्ही आपापल्या मार्गाने जा म्हणजे सगळं काही बाकीचं सुरळीत होईल म्हणून. मग सगळेजण आपापल्या मार्गाने जायला निघाले, तसं आम्ही पण आमच्या मार्गाने जायला निघालो. पण तिथे गावकरी थांबले होते प्रॉपर. त्यांना मग उचलून साईडला केलं. आणि जे दुसरे होते ना त्यांना व्हिडिओमध्ये मी कॅच केलेलं आहे, पण थोडंफारच कॅच करू शकले, कारण की माझं सगळं मन ना फक्त त्या इकडल्या व्यक्तीमध्ये होतं की हा बरा झाला पाहिजे. तिकडला व्यक्ती जो होता ना तो पडलेला होता, मान्य आहे, त्याच्याही गाडीला लागलेलं होतं, मान्य आहे. पण तो ॲटलिस्ट उठून बसू शकत होता. हात फ्रॅक्चर झाला असेल किंवा पाय फ्रॅक्चर झाला असेल, पण हा उठतच नव्हता ना. हा जो म्हणजे चक्क म्हणजे तुम्हाला आठवलं तर कसं तरी होतं मला. म्हणजे तो उठतच नव्हता, याचं मला जास्त म्हणजे हे झालेलं होतं. म्हणजे आपण कधी असं बघितलेलं नसतं ना, तर आपल्यासाठी ते खूप मोठं शॉक असतं, तसा शॉक बसला मला. त्यानंतर आता काय झालं, तिथनं आम्ही समोर निघालो, पण सगळं मन त्या व्यक्तीमध्ये होतं. आणि मी आजही आत्ता पण देवाला प्रार्थना करते की स्वामी समर्था, आणि मी हनुमानजीला मानते, तर हनुमानजी त्या व्यक्तीला बरं करा. त्याच्या घरी पण कोणीतरी वाट बघत असेल, त्याच्या घरीसुद्धा कोणीतरी असेल जे त्याची खरंच मनापासून वाट बघत असेल.
तर तू कधी उठला? तर हे तू बघितलं ना आज त्या अंकलला कसं लागलं, तेच सांगत आहे मी सगळ्यांना की सांभाळून गाडी चालवा. म्हणजे तुम्हाला मला तेच इन शॉर्ट मेसेज द्यायचं. तर ॲक्च्युली मी ससरांशला तेच सांगितलं की बाईक घ्यायची नाही बेटा, बाईक आपण स्पीडनी चालवली तर काय होते आज बघितलं ना ससरांशू, त्या अंकल उठत तरी होते का, बघितलं ना तू किती डेंजर झालं होतं त्यांचं सगळं. हे बघ तुला इकडून किती डेंजर झालं होतं त्यांचं. तर सहस्रांशूनी सुद्धा बघितलं. आम्ही मी ते हे पण म्हणजे मी माझ्या ह्याच्यात इतकी गुंग होऊन गेली की सहस्रांशूचे डोळे झाकू दे किंवा असं माझ्या डोक्यातच नाही आलं. मग मी बस त्या माणसाला बघत होती आणि म्हणत होती की देवा प्लीज काही कर, थांबणार रे मी कशाला माझ्या अंगावर टाकतो. मी व्हिडिओ काढते आणि देऊ का एक पडत. तर हां, तर म्हणजे माझं डोक्यात पण नाही आलं की ससरांशूचे डोळे झाकू दे, ससरांशूला नको बघू. पण त्यांनी सगळं इन्सिडेंट बघितलं. माझ्या डोक्यात फक्त तो व्यक्ती की याला बरं होऊ दे, याला बरं होऊ दे, हा उठू दे, हा हालू दे, काही तर होऊ दे. माहिती आम्ही यायच्या आधी काही ना काही त्यांनी प्रोसेस केली असेल की जसं की त्याला पाणी पाजणं किंवा त्याला उठवणं किंवा त्याला उठून बसवणं, काही तर केलं असेल. पण आय थिंक ते वर्कआउट नाही झालं. मग त्यांनी तू बघितलं होतं ते? हो, त्यांच्या तोंडातनं ब्लड पण येत होतं आणि तेच श्यामनी बघितलं, त्या दादांनी बघितलं. मी नाही बघितलं, मी नाही बघू शकत, मी नाही बघितलं. मला माहीत होतं की जर मी बघितलं ना, मी रात्रभर झोपू पण शकणार नाही आणि रात्रभर मला गिल्ट फील होईल की मी त्या व्यक्तीसाठी काहीच करू शकली नाही. हा गिल्ट माझ्या मनात राहील. म्हणून मग मी नाही बघू शकली. आणि काही न करू शकणं ना, हे खूप जास्त गिल्ट फील करवते ना आपल्याला. कधी कधी आपण म्हणजे भारतातले नागरिक म्हणून सुद्धा नाही का आपल्याला कुठेतरी आपण मागे पडतो. जसं का कुठेतरी भारतातले नागरिक म्हणून सुद्धा नाही का आपले जे रूल्स आहे इकडले, जे रेग्युलेशन, भारतातले नागरिक म्हणून आपल्या इकडले जे रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत त्यामध्ये सुद्धा आपण कधी कधी मागे पडतो. आपल्याला एखाद्याची मदत करायची असेल ना तरी पण आपण नाही करू शकत काही रूल्समुळे. जसं की आता आम्ही इथले नाही आहोत कोकणचे आणि आम्ही आता गेलो तिथे सपोज टू त्यांना हेल्प करायला. बाकीचे खूप लोक होते, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितले असेल, खूप लोक त्यांना हेल्प करत होते, असं काहीच नाही. पण मला ती गिल्ट की मी नाही करू शकली किंवा माझ्या हस्बंडला ते गिल्ट की आपण नाही करू शकलो. तर आमचं प्रश्न म्हणजे आम्ही जातच होतो पण ते दादा आम्हाला वगैरे म्हटलं की नाही असं तुम्ही जाल आणि मग ते पंचनामा वगैरे झाले मग ते विचारतात की तुम्ही होतात का इथे, तुम्ही बघितलं का होताना, तुम्ही असं वगैरे करतात आणि मग तुम्हाला ते तारखेवर बोलवून जाणार इथे. तर आम्ही इथले आहो नाही, आपण आहोत तिकडले, तर आपण एक हेल्प करू शकतो. मी ते ॲम्ब्युलन्सला कॉल करू शकतो. मी ॲम्ब्युलन्सला पण कॉल करण्याचा ट्राय केला. ते दादांनी मला म्हटलं की नाही, ॲम्ब्युलन्स ऑलरेडी बोलवली आहे. आता आपण जेवढं करू शकतो. पाणी पाहिजे आहे का? नाही, पाणी होतं त्यांच्याकडे ऑलरेडी. आता काय करू शकतो आपण त्या सिच्युएशनला? तुम्ही सिच्युएशन बघा, व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला कळेल की ह्या सिच्युएशनला आपण काय करू शकतो ॲज अ नागरिकत्व. म्हणजे आपल्याला करायचं असेल ना तरी पण आपण समोरच्यासाठी जर करू नाही शकलो किती वाईट वाटतं ना. तसंच सेम आज आम्हा दोघांना पण वाईट वाटलं, कारण की रोडचा प्रवास हा आम्ही नेहमी करत असतो. तर आम्हाला ह्या असे सगळे इन्सिडेंट्सला समोर जावं लागतं आणि आम्ही जातो आणि आम्हाला सवय आहे. पण जे लोक ट्रॅव्हलिंग कमी करतात ना ते लोक हे नाही सगळं पाहू शकणार आणि पाहिल्यानंतर मला नाही वाटत की परत परत ते ट्रॅव्हलिंगसाठी म्हणजे इतक्या कॉन्फिडेंटली निघेल. ट्रॅव्हलिंग इतकी सोपी नाही आहे जितके आपण बघतो व्हिडिओजमध्ये, यूट्यूबमध्ये की हां मी आज यहाँ पे जा रहा हूँ, मी आज वहाँ पे जा रहा हूँ. इतकं सोपी ट्रॅव्हलिंग नसतं. रस्त्याने होणारे इन्सिडंटसुद्धा आपल्याला ते पचवावे लागतात. असं नाही आहे, माझ्यासोबत सुद्धा इन्सिडंट झालेले आहे, श्यामसोबत सुद्धा इन्सिडंट झालेला आहे. आपण बोल्ड राहावं लागते. माझा एक व्हिडिओ येईल तुम्हाला, जेव्हा मी फर्स्ट टाईम देवरुखला आली होती ना तेव्हाचा सुद्धा माझा हा एक व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ येईल तुम्हाला. तर त्या व्हिडिओमध्ये आमच्यासोबत जे इन्सिडेंट झाला होता ना तो मी तुमच्याशी शेअर करण्याचा नक्की ट्राय करेल. आणि त्या व्हिडिओला मला असं वाटते जवळपास आता एक एक महिना झाला असेल, पण मी तो मुद्दाम टाकलेला नाही आहे. मला असं म्हणजे निगेटिव्हिटी नाही फैलवायची होती की नको, म्हणजे सगळ्यांना असं वाटते ट्रॅव्हलिंग खूप मस्त असते, ट्रॅव्हलिंग म्हणजे खूप छान गोष्ट आहे, बघा ना कशी मस्त फिरतात, असे जे कमेंट्स येतात ना त्यांना सगळ्यांना असं वाटतं खूप इझी आहे. पण असं इझी नाही आहे हे.
तुम्हाला माझ्या त्या व्हिडिओतनं कळेल नक्की. तर कसं असते, जसं आपण घरी सेफ फील करतो तसं आपल्याला बाहेर सेफ फील नाही होऊ शकत. आपल्याला बाहेर सेफ फील करण्यासाठी आपल्यामध्ये ते गट्स पाहिजे, की आपण बी अ मॅन स्ट्रॉंग पाहिजे, बी अ वुमन स्ट्रॉंग पाहिजे. तुम्हाला माझा स्ट्रॉंगनेस त्या व्हिडिओमध्ये 100% दिसून येईल. तुम्हाला इन्सिडंट दिसून येईल. तुम्हाला माझ्या, मी आता इथे या व्हिडिओमध्ये पूर्ण क्लिअर नाही सांगणार, नाहीतर तुम्हाला तो व्हिडिओ बघण्यात काही इंटरेस्ट नाही येणार. आणि तो इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे, मी खरंच सांगते. प्रत्येक स्त्रीनी तो व्हिडिओ बघायचा. का बघायचा? मी माझी तारीफ नाही करत आहे. प्रत्येक लेडीजनी ती व्हिडिओ बघितल्या पाहिजे. जेव्हा आपण ट्रॅव्हलिंग करतो आणि आपल्यासोबत असे इन्सिडेंट झाले, त्यावेळेस आपण काय करायला पाहिजे ॲज अ लेडीज आपण काय करायला पाहिजे, आपण स्वतःला कसं सेव्ह करायचं, आपल्या फॅमिलीला कसं सेव्ह करायचं, तुम्हाला त्या व्हिडिओमधून समजून येईल. तर तो व्हिडिओ नक्की बघा. माझा हा व्हिडिओ आता खूप मोठा होत आहे, त्यामुळे मी हा व्हिडिओ इथे स्टॉप करते. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि नेक्स्ट याचा पार्ट येणार आहे, ज्या नेक्स्ट पार्टमध्ये मी तुम्हाला ॲक्च्युली हाच पार्टमध्ये मी तुम्हाला सगळं ॲडिशनली जे पण, चुपरेखा असू नको, मी याच पार्टमध्ये तुम्हाला माझे सगळे इन्सिडेंट सांगणार होते. पण सॉरी, इतका मोठा व्हिडिओ ऑलरेडी झालेला आहे. 11 मिनिटाचा हा व्हिडिओ झालेला आहे. तर मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये तो इन्सिडंट, तो ॲक्सिडेंट कसा झाला, काय झाला आणि कुठे झाला, हे सगळे क्लिप्स मी शेअर करणार आहे. आणि तुम्ही बघा, तिथे जाऊन बघा त्या व्हिडिओला. आणि मी त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन बघा की कसा ॲक्सिडेंट झाला, काय ॲक्सिडेंट झाला, कशा पद्धतीने ॲक्सिडेंट झाला, तो व्यक्ती कशा पद्धतीने, म्हणजे खरंच मला ना खरंच नाही बोलूशी वाटत आहे व्यक्तीबद्दल. फक्त देवाकडे नाव घेऊशी वाटते, स्वामी समर्थ बरं कर, सगळं लवकर बरं कर त्याला. बस मी एवढं म्हणू शकते. आणि तुम्हा सगळ्यांना जर माझा तो व्हिडिओ बघायचा असेल जो इन्सिडंट माझ्यासोबत घडलेला आहे, तर मला खाली कमेंट करा. मी तो तुम्हाला लवकरच अपलोड करेन. मी अजूनही तो ठेवून राखलेला आहे, मी अपलोड नाही केला की मला निगेटिव्हिटी नाही फैलवायची आहे की ट्रॅव्हलिंग बॅड असते किंवा रस्त्याने आपल्याला जाताना असे इन्सिडंट घडतात. पण अवेअरनेससाठी पण मी तो व्हिडिओ म्हणजे ठेवला होता स्टोरी. काय झालं, अवेअरनेससाठी सुद्धा तो व्हिडिओ चांगला आहे, तुम्ही बघा. तुमच्यामध्ये तुम्ही बघा, कमेंट करा मला. जर तुमच्या कमेंट्स खूप असल्या तर मी तो व्हिडिओ लवकरच पोस्ट करेन. ठीक आहे, बाय. नेक्स्ट पार्ट मी लगेच टाकते. तोपर्यंत बाय.